नमस्कार. आज आपण गोविंद लाडू करणार आहोत. या लाडवांना सुदाम लाडू देखील म्हटले जाते. कृष्ण जन्माष्टमीसाठी खास गोविंद लाडू अगदी महिनाभर टिकणारे. एक महत्त्वाची गोष्ट, एकही थेंब तुपाचा न वापरता हे लाडू केले जातात. तर गोविंद लाडू करण्यासाठी लागणारे साहित्य आणि प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. हे लाडू अगदी पटकन आणि घरात उपलब्ध असलेल्या साध्या साहित्यापासून करता येतात. सर्वात आधी पोहे नीट निवडून चाळून घ्यायचे आणि मंद आचेवर हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. शक्यतो जाड पोहे वापरा, पातळ पोहे वापरू नका. नंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यावर शेंगदाण्याची टरफलं काढून टाकायची. सुकं खोबरं मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. मग खसखस आणि तीळ 2-2 मिनिटावर भाजून घ्यायचे. सर्व जिन्नस गार झाल्यावर मिक्सरमधून एक एक दळून घ्यायचे. पोहे रवाळ्याचे दळून घ्यायचे, एकदम बारीक पीठ करायचे नाही. साधारण असं टेक्स्चर आलं पाहिजे. त्यानंतर शेंगदाणे, तीळ, खसखस, ड्रायफ्रुट्स एकत्र करून पल्स मोडवरती दळून घ्यायचे. भाजलेले सुके खोबरे चुरून घालायचे. त्यात वेलदोड्याची पूड आणि गूळ घालून मिश्रण नीट एकजीव करून घ्यायचे आणि थोडे थोडे मिश्रण मिक्सरमधून पल्स मोडवरती दळून घ्यायचे. जास्त बारीक पावडर करायची नाहीये, नाहीतर लाडू खाताना टाळूला चिकटला जाईल. त्याचबरोबर जर तुमचं लाडवाचं मिश्रण फार कोरडं झालं असल्यास 1 ते 2 चमचे तूप गरम करून घातले तरी चालेल, पण त्याची गरज लागत नाही, कारण शेंगदाणे आणि खोबरे घातले तेल पुरेसे होते. अशा प्रकारे पौष्टिक असा गोविंद लाडू तयार आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.